हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं साहित्य आढावा आणि संशोधन आराखडा. यामध्ये साहित्य आढावा किंवा साहित्याचे पुनरावलोकन याचा अर्थ आणि गरज, तसेच साहित्याचा आढावा, पुनरावलोकन, अर्थ याबरोबरच साहित्य पुनरावलोकनाचे प्रकार हे पण आपण अभ्यासले. साहित्य पुनरावलोकनाचे प्रकारामध्ये आपण मूल्यमापन पुनरावलोकन, अन्वेषण पुनरावलोकन, साधनात्मक पुनरावलोकन आणि पद्धतशीर पुनरावलोकन ह्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला पाहायचे आहे साहित्य पुनरावलोकनाची उद्दिष्टे. तर साहित्य पुनरावलोकनाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे पुढील प्रमाणे, एक एक पॉईंट आपण घेऊयात. पहिला मुद्दा आहे अभ्यास विषयाशी संबंधित साहित्याची जमवाजमव करणे. अभ्यास विषय म्हणजे संशोधनाचा विषय. आपण जो काही संशोधनाचा विषय निवडलेला आहे, जो काही आपल्या पुढे समस्या निर्माण झालेली आहे, जो काही आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे, त्याला आपला अभ्यास विषय किंवा संशोधनाचा विषय असं म्हणतात. अभ्यास विषय किंवा संशोधन विषय संबंधित साहित्याची जमवाजमव करण्यासाठी आपल्याला या विषयावर जे पूर्वी साहित्य निर्माण झालेलं आहे, जे पूर्वी संशोधन या विषयावर झालेलं आहे, त्याचं पुनरावलोकन करणं हे महत्त्वाचं असतं. ते बघणं किंवा ते शोधून काढणं महत्त्वाचं असतं. तर दुसरा मुद्दा आहे उपयोजित संशोधन किंवा संशोधन संबंधित साहित्याच्या मुख्य भागाचे टीकात्मक मूल्यमापन करणे आणि एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढणे. उपयोजित संशोधन म्हणजे आपण जे हाती संशोधन घेतलेलं आहे, या संशोधनाच्या संबंधित जे साहित्य आहे आणि साहित्याचा जो मुख्य भाग आहे किंवा निष्कर्ष आहेत, त्या निष्कर्षाचं टीकात्मक मूल्यमापन करणं आणि त्यावरून एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढणं हे पण महत्त्वाचं आहे. हे साहित्य पुनरावलोकनाचं उद्दिष्ट आहे. नंबर 3 मुद्दा आहे संशोधन क्षेत्रातील नमुने आणि ट्रेंड ओळखणे. संशोधन क्षेत्रामध्ये सारखे बदल घडत असतात. हा बदल किंवा हे नमुने आणि सध्याचा संशोधन क्षेत्रातील ट्रेंड किंवा कल काय आहे तो ओळखण्यासाठी आपल्याला पूर्वीचं साहित्य, पूर्वीचं संशोधन हे अभ्यासणं महत्त्वाचं आहे. पुढील मुद्दा आहे संशोधन क्षेत्राशी संबंधित साहित्यातील विविध चलातील किंवा विविध घटकातील संबंध, विरोधाभास, अंतर आणि विसंगती ओळखणे. पूर्वीचं जे काही या विषयावर संशोधन झालेलं आहे, संशोधनामध्ये विविध चल असतात, जसं मागणी आणि पुरवठा, किंमत आणि पुरवठा, किंमत आणि मागणी यांचा अभ्यास करायचा असेल तर काय करावं लागतं, या विविध चलात किंवा या विविध घटकात काय संबंध आहे तो संशोधनाअंती आपल्याला प्रस्थापित करायचा असतो किंवा दाखवून द्यायचा असतो. आणि मग हे जे घटक आहेत संशोधनाचे, तर पूर्वीच्या संशोधनामध्ये या घटकातील संबंध कशा प्रकारे दाखवलेला आहे, म्हणजे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. त्याचप्रमाणे विविध संशोधनामध्ये हे जे निष्कर्ष काढलेले आहेत या चलांबद्दल, त्याच्यामध्ये काही विरोधाभास आहे का किंवा त्याच्यामध्ये काही अंतर आहे का, म्हणजे जे प्रमाण एका संशोधनात आहे तेच प्रमाण दुसऱ्या संशोधनात वेगळं आहे का विसंगती आहे, हे आपल्याला ओळखण्यासाठी इतर साहित्य जे आहे, इतर साहित्य अभ्यासणं महत्त्वाचं आहे. पूर्वी केलेल्या संशोधनाची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री होणे. आपण जो काही संशोधनाचा विषय घेतला आहे त्या विषयावर या अगोदर कोणी संशोधन केलेलं आहे का
हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर आपण पुनरावलोकन केलं नाही तर पूर्वी झालेल्या संशोधनाच्या विषयावरच आपणही संशोधन करू आणि मग अशा प्रकारची एकाच विषयावर अनेक संशोधनं केली तर वेळेचा अपव्यय, पैशाचा अपव्यय, बऱ्याच गोष्टींचा अपव्यय होतो आणि फायदा मात्र काहीच होत नाही. आणि जर पूर्वी कोणी संशोधन केलेलं असेल आणि त्याची आपण कॉपी केली असाही अर्थ निघू शकतो. मूळ संशोधन आपलं नाही असंही म्हटलं जाऊ शकतं. हे होऊ नये यासाठी आपल्या विषयातील जे काही संशोधन आहे ते पूर्वी केलं आहे का नाही याचं पुनरावलोकन करून त्याचा संदर्भ आपल्या संशोधनात देणं हे महत्त्वाचं असतं आणि हे पुनरावलोकनामुळे ही खात्री होत असते. पूर्वीच्या संशोधनाचा संदर्भ देऊन संशोधन विषयाची पार्श्वभूमी तयार करणं. आपण जो काही विषय घेतलेला आहे तो विषय घेतल्यानंतर त्या विषयाची आपल्याला एक पार्श्वभूमी तयार करावी लागते, एक आराखडा तयार करावा लागतो. आणि ही पार्श्वभूमी तयार करण्यासाठी किंवा आराखडा तयार करण्यासाठी पूर्वीच्या संशोधनाचा संदर्भ द्यावा लागतो. पूर्वीचं संशोधन कशा पद्धतीने केलेलं आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे हे पुनरावलोकन महत्त्वाचं असतं. साहित्य पुनरावलोकन असे सूचित करते की संशोधक पूर्वीच्या संशोधनातील मुख्य निष्कर्षावर प्रकाश टाकणे. त्याच्या अगोदरचा मुद्दा आहे. साहित्य पुनरावलोकन असे सूचित करते की संशोधक आधीच्या संशोधनाशी परिचित आहे. जर आपण आपल्या विषयाशी संबंधित साहित्याचं पुनरावलोकन केलं, अगोदरचे संशोधन जे काही आहे त्याचं पुनरावलोकन केलं आणि ते आपल्या संशोधनात मांडलं तर आपले जे काही फॉलोअर्स आहेत किंवा आपल्याला आपल्या संशोधनासंबंधित अर्थपुरवठा करणारे, आदेश देणारे जे काही वरिष्ठ आहेत त्यांना आपण दाखवून देऊ शकतो की आम्ही या विषयामध्ये आधीच्या किंवा पूर्वी झालेल्या संशोधनाशी परिचित आहोत. यासाठी सुद्धा साहित्य पुनरावलोकन महत्त्वाचं असतं. हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पुढचा मुद्दा आहे पूर्वीच्या संशोधनातील मुख्य निष्कर्षावर प्रकाश टाकणे. पूर्वीचं जे काही संशोधन आहे त्या संशोधनाचं मुख्य निष्कर्ष काय आहेत त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्याला साहित्य पुनरावलोकन करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच विषयावर पुढे आपल्याला नेमकं कोणत्या दिशेनं जायचं आहे किंवा आता बदललेल्या परिस्थितीत निष्कर्ष किती बदललेत का नाहीत हे दाखवून द्यायचं असतं. त्या पुढील मुद्दा आहे संशोधन विषयाशी संबंधित क्षेत्राच्या साहित्याची व्याप्ती जाणून घेणे. आपण जो काही संशोधनाचा विषय निवडलेला आहे त्याची व्याप्ती फार कमी किंवा फार जास्त असू शकते. फार कमी असेल तर ते संशोधन जास्त उपयुक्त होणार नाही आणि जास्त व्याप्ती असेल तर आपला वेळ, आपली आर्थिक साधनं, मनुष्यबळ याचा अपव्यय होऊ शकतो किंवा कमी पडू शकतं. हे आपल्या संशोधनाच्या विषयाची व्याप्ती समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्वीचं संशोधन आहे त्या संशोधनाचा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यावरून आपल्याला आपल्या संशोधनाची व्याप्ती ठराविक किंवा मर्यादित करता येऊ शकते. पुढील मुद्दा आहे समस्या सोडविण्याचा पुढचा टप्पा सुचविणे. जसं मागील संशोधनावरून आपल्याला लक्षात येतं की आपण जो संशोधन विषय निवडला किंवा त्यांनी जे सुचवलेलं आहे त्यामध्ये आपण पुढे संशोधन करू शकतो, त्या मार्गाने जाऊ शकतो. त्यांचं संशोधन एक विशिष्ट मर्यादित होतं
परंतु ते मर्यादित संशोधन करत असताना बरेच मुद्दे, बरेच प्रश्न निर्माण होतात, विविध अभ्यास विषय सापडतात, परंतु सर्वच अभ्यास विषयांना ते हात घालू शकत नाहीत. अशा वेळी त्या समस्या किंवा तो विषय त्यांनी सुचवलेला जो आहे तो पुढे आपण त्याच्यावर संशोधन करत असतो. तसंच आपलंही संशोधन चालू असताना बऱ्याच समस्या आपल्याला आपल्या व्याप्तीच्या बाहेरच्या दिसून येतात. आपण त्याच्यावर संशोधन करत नाही. मग आपण पुढच्या संशोधकांना काय करतो, मार्गदर्शन करतो की हा विषय आहे, यावर संशोधन होणं गरजेचं आहे, हा विषय तुम्ही संशोधनासाठी निवडू शकता, हा महत्त्वाचा विषय आहे, वगैरे वगैरे. तर पुढचा टप्पा सुचविण्यासाठी सुद्धा मागचं संशोधन अभ्यासणं महत्त्वाचं असतं. संशोधकाने निवडलेल्या अभ्यासाच्या क्षेत्रातील साहित्याचे सर्वेक्षण करणे आणि साहित्यातील तथ्यांचे सारांशात विश्लेषण करणं हे महत्त्वाचं असतं. संशोधकानं जे काही संशोधनाचा विषय निवडलेला आहे त्या क्षेत्रामध्ये इतर कुणी जे अगोदर साहित्य निर्माण केलेलं आहे किंवा अगोदर संशोधन केलेलं आहे त्या सर्व संशोधनांचं सर्वेक्षण करणं, म्हणजे ती सर्व संशोधने अभ्यासणं, माहिती करून घेणं आणि त्या सर्व संशोधनातील तथ्यांचं सारांशात विश्लेषण करणं हे महत्त्वाचं आहे. कारण तिथून पुढे मग आपल्या संशोधनाचा टप्पा सुरू होतो. पुढचा मुद्दा आहे पूर्वीचे संशोधन, त्यातील निष्कर्ष आणि वर्तमान समस्या व ज्ञान यातील अंतर ओळखून एकत्रित केलेल्या माहितीचे गंभीरपणे विश्लेषण करणे. पूर्वीचं संशोधन एका विषयावर असेल आणि त्याच विषयावर आपण जर संशोधन करत असू, परंतु त्यामध्ये बराच कालावधी गेलेला असेल, तर पूर्वीचं संशोधन जे झालेलं आहे, त्यांनी जे निष्कर्ष काढलेले आहेत आणि त्याच विषयावर जे आपण आता संशोधन करत आहोत व सध्याच्या क्षेत्रातील ज्ञान घेत आहोत आणि निष्कर्ष काढत आहोत, या दोन निष्कर्षांमध्ये काय अंतर आहे, काय फरक आहे, हे एकत्रित करणं आणि त्या माहितीचं गंभीर विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ महाबळेश्वर शहरातील सुशिक्षितांची बेरोजगारी याचा अभ्यास आपण 2020 मध्ये करणार असू आणि याच विषयावर 2010 मध्ये कुणी संशोधन केलेलं असेल आणि 2010 मध्ये त्यांनी जे काही निष्कर्ष काढलेले असतील तेच निष्कर्ष त्याच विषयावर आताही संशोधन केलं तर असणार आहेत का त्यात काही बदल झाला आहे? आणि निश्चितच बदल झालेला असतो. लोकसंख्या वाढलेली असते, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती बदललेली असते, शिक्षणाचं प्रमाण कमी जास्त झालेलं असतं, शक्यतो जास्त झालेलं असतं आणि त्यामुळं आपले येणारे निष्कर्ष हे वेगळे असू शकतात. आणि मग दोन निष्कर्षांमध्ये आपण त्यांचं एकत्रीकरण करून गंभीरपणे विश्लेषण करू शकतो आणि भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज बांधू शकतो. पुढील मुद्दा आहे साहित्य पुनरावलोकनाच्या मदतीने आपण आपल्या विषयाची सखोल आकलन शक्ती दर्शविणे. जर पूर्वीचं साहित्याचं पुनरावलोकन केलं, त्यांचे निष्कर्ष जर आपण जाणून घेतले, त्यांचं गंभीर विश्लेषण केलं, तर मग आपलं जे काही संशोधन आहे, आपला जो काही विषय आहे, त्या विषयातील आपल्याला सखोल ज्ञान आहे, सखोल आकलनशक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे, हे आपण साहित्य पुनरावलोकनावरून इतरांना दाखवून देऊ शकतो. अशा प्रकारे साहित्य पुनरावलोकनाची उद्दिष्टे आपण अभ्यासले. तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.